नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत अजून एक रेसिपी शेअर करणार आहे. मला भूक लागली म्हणून मी मिरची केक खाते. हे माय फेवरेट केक आहे. तर आज मी तुमच्यासोबत अजून एक रेसिपी शेअर करणार आहे, जी बनवायला सोपी आहे आणि लगेच बनते. याच्यासाठी तुम्हाला काही खूप वेळ आधी भिजवायची गरज नाही आहे, काही फर्मंट करायची गरज नाही आहे. झटपट बनवून तयार होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ही खूप चांगली रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करून बघा. माझी मम्मा काय पण बोलते त्यासाठी विटामिन मिनरल्स आणि हाय फायबरचं तर आज इथे मी बनवणार आहे डोसा आणि इथे मी बनवणार आहे ओट्स आणि मसूरच्या डाळीपासून. तर इथे जी डाळ घेतली आहे ती खूप वेळ भिजवावी लागत नाही, फक्त तुम्ही धुवून घ्या आणि लगेच वाटता येते. मसूरची डाळ फक्त मी इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तर त्याचबरोबर मी इथे घेतला आहे 2 चम्मच दही, बीट, लसूण, अद्रक आणि मिरची. तर मिरची ना थोडी जास्त टाका, त्याची चव अजून छान लागेल. माझी मुलं लहान आहेत, ते जास्त तिखट खात नाहीत आणि स्पेशली लाडू तर अजिबात खात नाहीत, त्यामुळे मग मी इथे जराशीच मिरची घेतली आहे. तर आता इथे घेतलं आहे मी एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये जे जे आपलं साहित्य आहे ते सर्व घालायचं आहे. तर ओट्स, मसूरची डाळ आणि त्याचबरोबर मी यात थोडंसं जिरं आणि मीठ घातलं आहे, जे माझं सांगायचं राहून गेलं आधी. तर जिऱ्यामुळे पण याची चव खूप छान लागते. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक छान पर्याय आहे. म्हणजे जर कधी असं होते की बऱ्याच वेळा आपली काही तयारी करायची राहून जाते, तर हे झटपट आपण बनवून देऊ शकतो मुलांना. असं जर बीट दिलं तर मुलं खायला मागत नाहीत, त्यामुळे मग असं वेगळ्या पद्धतीने मी काही ना काही बनवून त्यांना खाऊ घालत असते. तर आता याचं छानसं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बॅटर तयार करताना गरजेनुसार जसं पाणी लागेल तसं पाणी ओतलं मी. एकसाथ जास्त पाणी ओतलं नाही, कारण का मग कधी कधी काय होते की बॅटर एकदम पातळ होऊन जाते आणि मग त्यावेळेस डोसे बनणं खूप अवघड जाते. त्यामुळे मग जशी गरज वाटेल तसं तसं थोडं थोडं पाणी मी घातलं आहे. तर इथे बघा आपलं बॅटर रेडी आहे आणि बॅटरचा कलर बघा किती छान दिसतो आहे. तर लाडूचा फेवरेट कलर आहे पिंक, त्यामुळे तिने तर अजून आवडीने खाल्लं. आणि आता इथे तवा गरम करायला ठेवला आहे. तर इथे बघूया पहिला डोसा करून आता. आणि कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे बॅटरची. तर हे बॅटर खूप पातळ पण नाही आहे आणि खूप जाडसर पण नाही आहे, यामुळे डोसे आपले परफेक्ट तयार होतात. तर इथे मी हे 1 चम्मच बॅटर तव्यावर पसरवून घेतलं आहे आणि लगेच डोसा पलटायचा नाही, छान शिजू द्यायचं एका साईडने. तसंच मी इथे वरतून थोडंसं तूप घातलं आहे आणि तुम्ही तेल पण घालू शकता किंवा बटर पण घालू शकता. आणि आता इथे हा डोसा रेडी झाला आहे. तर तुम्ही बघू शकता डोस्याचा कलर किती छान असा गोल्डन आला आहे आणि गरम गरम हे डोसे खायला खूप छान लागतात. आणि अशाच प्रकारे मग मी माझे अजून डोसे बनवून घेतले आणि मी हे डोसे जे आहे ते नारळाच्या चटणीबरोबर मुलांना खायला दिले. तर आपला डोसा नॉर्मल डोसा जसा असतो हा तसाच कडक आणि क्रिस्पी बनतो. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आणि आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझी व्हिडिओ बघत राहा. बाय. धन्यवाद.